नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते नाशिकमधून. नाशिक तसं तर बघायला गेलं तर द्राक्षाच्या उत्पन्नासाठी एकदम फेमस आहे. याच नाशिकमध्ये एक छोटंसं गाव लागतं. या गावामध्ये समृद्धी कुठून कुठून भरलेली होती. गावाच्या कडेने कॅनल गेलेला होता. गावाच्या दुसऱ्या साईडला एक मोठासा तलाव आहे. याच गावामध्ये राहणारा सचिन, त्याच्याकडे 20 एकर शेती होती. 18 एकर त्याच्यामध्ये द्राक्षे, 2 एकर शेततळं. करोडोचं उलाढाल वर्षाची. सचिन श्रीमंत व्यक्ती होता, पण त्याच्या नशिबी अजूनपर्यंत लग्न कसलंच लिहिलेलं नव्हतं. याच्या परिवारामध्ये याची आई, याची बहीण, याचा बाप अशा तिघांचा चौघांचा परिवार होता. सचिनचं वय 27-28 वर्ष होऊन गेलं तरी अजूनपर्यंत एकटाच जीवन काढत होता. या सचिनपाशी असणारा स्वतःपाशी पैसा जो होता तो सचिन असा काही खर्च करत नव्हता. एकदम असे दाबून ठेवायचा, म्हणजे बँकेत टाकायचा. आले की पैसे बँकेत टाकायचा. याच्यामुळे काय व्हायचं की याच्या घरी कोणी नातेवाईक येत नव्हतं, काय नव्हतं. याने कधी श्रीमंती दाखवलीच नाही. करोडो तर येत होते, पण कधी श्रीमंती दाखवली नसल्यामुळे याला काही इज्जत नव्हती. आता सचिनच्या डोक्यावरून पाणी गेलं होतं. सचिनने ठरवलं की जे काय पैसे येत आहेत ते मी आता दाखवायला चालू करणार. सचिनने एक गाडी घेतली, सचिनने बुलेट घेतली, त्याने घर बांधलं. आता नातेवाईकांची रहदारी चालू झाली. नातेवाईक आता चांगल्या पद्धतीने येऊ लागले. कोण पैसे मागण्यासाठी यायचं तर कोण स्थळं घेऊन यायचं. असं करून आता सचिनसाठी स्थळं येऊ लागली होती. सचिन आता खुश झाला होता. त्याला लक्षात आलं होतं की मी जर पैसा खर्च केला तरच ही दुनिया आहे. त्याच्यामुळे हा सचिन आता एकदम बेधुंदपणे पैसा खर्च करू लागला होता. त्याने कधी पैशाला बघितलंच नाही की किती चालला आहे, किती आला आहे. याच्यामुळे याला एक वाईट सवय लागली, दारू पिण्याची सवय. ज्यावेळेपासून हा दारू प्यायला लागला त्यावेळेलापासून याच्या आयुष्याला बरबादी लागली असं समजू शकतो आपण. त्याच्यानंतर त्याच्या काही मित्रांनी त्याला डान्स बारमध्ये घेऊन जायला चालू केलं. त्या ठिकाणी जाऊन हा बंडलच्या बंडल उडवू लागला. याच्यामुळे आता एक पैशाची कमतरता येऊ लागली याच्याकडे. अचानक पैसे खर्च करायला लागल्यावर कुठला पैसा राहणार होता एवढे दिवस ठेवलेलं. मग आता हळूहळू काय करायचं. सचिन तर आता पूर्णपणे बिघडला होता. त्याच्या घरचे आता या सगळ्या गोष्टीचा विचारच करत होते. त्यावेळेला त्यांच्या गोष्ट लक्षात आली की हा सचिन असं का करतोय, तर याचं लग्न झालं नाही. याचं लग्न लावून द्यावं म्हणजे हा सुधरून जाईल. आता ही माणसांची सगळ्यात मोठी मानसिकता बेकार आहे की काय बिघडलं आहे, काय झालं आहे, लग्न लावून द्यावं. अरे ती पोरगी म्हणजे काय मलम आहे का की आलीन तिनं नीट केलं? तसं नाही, उलटं तिचं आयुष्य बरबाद होतं आहे ना. हे माणसांनी समजून घ्यायला पाहिजे. बरं ठीक आहे म्हणले. आता यांनी ठरवलं. सचिनचे आईवडील नातेवाईकांना विचारू लागले. जी नातेवाईक आधी याच्या घराकडे पण फिरकत नव्हते ती आता याचं घर, गाडी, पैसा बघून या बेंबीच्या देठापासून कष्ट करून याच्यासाठी स्थळ शोधू लागले होते. भरपूर दिवस झाले स्थळ काय सापडत नव्हतं. आता करणार काय? कारण सचिन तर परेशान झाला होता. पैसे खर्च केले, नाही झालं. पैसे नव्हते खर्च करत तेव्हा पण नाही झालं. आता याला समजत नव्हतं, त्यामुळे याने जास्तच बिघडायला चालू केलं. एवढं आता कुठेही दारू पिऊन पडायचा, कुठेही करायचा. या सचिनला कसलंही लिमिट राहिलं नाही. याला माहिती होतं की नशिबात असेल तरच होतं आणि जे नशिबात आहे ते होईलच, असा विचार करत करत 17 ऑक्टोबर 2025चा तो दिवस होता. या दिवशी सचिन दारू पिऊन असाच पडलेला होता. त्यावेळेला एका महिलेची स्कूटर याला येऊन धडकली. आता पोरगी होती, 15वीमध्ये शिकत होती. ज्यावेळेला याला स्कूटर धडकली त्यावेळेला या नशेमध्ये होता. खाली पडला, त्याला थोडंसं खरचटलं. या महिलेने याला स्कूटरवरती बसून दवाखान्यात घेऊन गेली. ज्यावेळेला दवाखान्यात घेऊन गेली त्यावेळेला सचिनला होश वगैरे आला. नीट झालेलं बघून या महिलेने सचिनला विचारलं की तुम्ही कुठं राहता, काय करता? सचिन पहिल्यांदा त्या महिलेकडे बघतो. पोरगी होती, जवान होती, दिसायला अतिशय सुंदर होती. ज्यावेळेला तिच्याकडे बघितलं त्यावेळेला सचिनचं होश उडून गेलं. तिच्याकडे बघत राहिला हा. एवढी सुंदर महिला आपली काळजी करते. त्यावेळेला त्याला वाटलं की आता हीच आपली पत्नी व्हायला पाहिजे. त्याने विचारलं की तुम्ही काय करता? तिने सांगितलं की मी 15वीमध्ये आहे. नाव विचारलं तर तिने सांगितलं की सुमन. या सचिनला सुमनने घरी नेऊन सोडलं. ज्यावेळेला घरी सोडला त्यावेळेला त्याने आता ठरवलं की या पोरीशी लग्न करायचं. सचिन, त्याला माहिती होतं की जर मी दारू पित राहिलो, नशा करत राहिलो तर भेटणार नाही कधीच. त्यामुळे त्याने हळूहळू दारू सोडली, नशा करायची सोडली, सगळं सोडलं आणि आता या सुमनच्या मागं लागला. काही दिवस गेल्यानंतर ही सुमन लवकरच त्याच्या पत्नीच्या रूपात घरी येणार होती. पण या सुमनला याच्याबद्दल कसलीही कल्पना नव्हती. सुमन तिच्या कॉलेजला जायची, यायची. या सचिनने हिच्याबद्दल माहिती काढली आणि नशिबाने ही तिच्याच नात्यातली निघली. त्यावेळेला हा तिच्या आईवडिलाला घेऊन हिच्या घरी गेला. सुमन ज्यावेळेला बघते की हा सचिन आहे आणि याचं स्थळ हिच्यासाठी आलं आहे त्यावेळेला ही त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करते.
पण सचिन काय बोलण्यासाठी तयार नव्हता. म्हणायचं की डायरेक्ट लग्नच करून टाका. आता ज्या वेळेला सचिनचे घरचे असं ऐकतात त्यावेळेला ते सुमनच्या घरच्यांना बोलतात की मग बघा आम्हाला तर पोरगी पसंत आहे. बघा तुमच्या हिशोबाने तुम्हाला होत असेल तर पोराला पैसा येतो पोरापाशी. पोरगा पण असं काय एवढा वाईट नाही. तुमच्या हिशोबाने बघा तुमचं पोरगी आहे सुंदर म्हणून आम्ही येतो आहे. आता या सुमनच्या घरचे विचार करू लागतात की एवढं अचानक काय झालं असेल नेमकं. पण त्यावेळेला सचिन तिच्या वडिलांना सांगतो घडलेली पूर्ण घटना. तिचे वडील खुश होतात आणि म्हणतात ठीक आहे चालेल काही अडचण नाही. आपण धूमधडाक्यामध्ये लग्न लावून देऊ. सचिन आता खुश झाला आणि त्या ठिकाणाहून निघून गेला. ती सुमन याला सांगायचा काहीतरी प्रयत्न करत होती पण हा काही ऐकण्यासाठी तयारच नव्हता. 10 ते 15 दिवसानंतर या सुमन आणि सचिनचा साखरपुडा करून दिला. मोबाईल दिला त्या सुमनला सचिनने. आता या दोघांमध्ये बोलणं चालणं चालू झालं. पण हा सचिन जो होता हा एकटाच बोलायचा प्रेमाच्या गोष्टी. दुसरीकडून सुमन जी होती हो नाही हां हो करायची फक्त. सचिनला तर समजलं नाही, त्याला वाटलं की लाजत असेल, त्यामुळे त्याने त्या ठिकाणी काही विचार केला नाही. आता हा सचिन दुसरीकडे घरी राहून स्वप्न बघत होता की लग्न झाल्यावर मी हे करील ते करील. त्याची स्वप्न रंगायला चालू होती. सुमन आपलं कॉलेज करायची, घरी यायची, दुसरीकडे याचा फोन यायचा हां हो करायची. तिचा दिवस निघून जायचा. जसं जसं दिवस निघून जात होते तसं तसं लग्नाची तारीख जवळ येत होती. आता लग्नाचा सीझन आला होता उन्हाळ्यामध्ये. हिची 15वी पूर्ण झाली होती आणि सचिन आता तयारच होता. त्यामुळे या सुमन आणि सचिनच्या घरच्यांनी लग्नाची तारीख ठरवली. दोघांचं लग्न लावून दिलं. सचिन हिला घेऊन घरी आला मंडपातून. ज्यावेळेला घरी पोहोचले आता नवरी नवीन घरी आले म्हटल्यानंतर नवीन काहीतरी विधी असतात ते विधी करायचे. ते विधी करून वगैरे मग ते त्यांची सुहागरात होते. आता 4-5 दिवस या सगळ्या गोष्टीला टाईम होता. आता 4-5 दिवस वेळ आहे म्हटल्यानंतर आणि तिच्या घरचे नातेवाईक आहे म्हटल्यानंतर या सगळ्यांना घेऊन हा सचिन रानामध्ये फिरू लागला. त्यांना रान दाखवू लागला. सगळे इंटरेस्टेड होऊन बघत होते पण ही जी सुमन होती हिला अजिबात इंटरेस्ट नव्हता. सुमन आपली शांत शांत बसायची. सचिनला वाटलं नवीन घर आहे, नवीन स्थळ आहे, त्यामुळे असं वाटत असेल, त्यामुळे तो काय जास्त विचार करत नाही. पण पुढे चालून सगळं ठीक होईल असा विचार करू. 4-5 दिवसानंतर या दोघांची जी की 16व्याचा कार्यक्रम होता ते झालं आणि आता पहिली रात्र होती सुमन आणि या सचिनची. लग्नाची पहिली रात्र. त्या ठिकाणी सचिन तयार होऊन आला. त्याच्या मित्रांनी त्याला ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या तो आता करण्यासाठी तयार होता. त्या ठिकाणी नवीन नवीन गोष्टी ट्राय करू म्हटला. भरपूर दिवसाचा पडीक पडलेला हा सचिन त्या ठिकाणी. हा सचिन रूममध्ये आल्यानंतर बघतो तर काय सुमन तर झोपी गेली. आता हिला उठवायचं कसं म्हणून हा शांत बसला त्या ठिकाणी. तिला काय बोललाच नाही आणि तो त्या ठिकाणी झोपी गेला. दुसऱ्या दिवशी म्हणतो की रात्री तू झोपी गेली. ती सुमन म्हणते हो मग. तो म्हटला की आपली तर पहिली रात्र होती. ही म्हणली की आयुष्यच आपली रात्र आहे ना, आता काय करणार आहे. ज्या वेळेला ती अशी बोलते त्यावेळेला सचिन काहीच उत्तर देऊ शकत नाही. त्या ठिकाणाहून शांत निघून जात. 1 दिवस गेलं, 2 दिवस गेलं, 3 दिवस गेलं. आता हे सगळं असा सिलसिला चालू होता की सचिन जायचा सुमन झोपायची, सचिन जायचा सुमन झोपायची. एक तर हा तटलेला सचिन आता हा विचार करू लागला की माझं काय चुकतंय का, माझ्याकडून काय चुकत असले तर मला काय समजायला पाहिजे. त्यावेळेला तो सुमनला विचारू लागला. मग सचिन म्हणला तू असं का करते. त्यावेळेला ती म्हटली की मला माझ्या करिअरवरती लक्ष द्यायचं आहे, थोडं मला नोकरी वगैरे बघायची. सचिन म्हणला इडे काय 20 एकर रान आहे, वर्षाचं 2 कोटी रुपयाचं उत्पन्न आहे आणि तू नोकरी करणार. ही म्हणली तसं नाही, माझ्या मनशांतीसाठी करायची आहे, त्यामुळे मला नोकरी करू दे, मला थोडंसं प्रॅक्टिस करू दे, थोडेच दिवस कळ धर. आता सचिन एवढे दिवस असाच राहिलेला. तो विचार करतो की जरा थोडे दिवस अजून काय झालं. आता एवढे दिवस असंच राहिलेला सचिन विचार करतो की एवढे दिवस तर आपण दम काढला, थोड्या दिवसासाठी काय चाललं आहे. त्यामुळे आता तो तिला काय परेशान करत नाही. पण हा प्रेम करायचं काही कमी करत नाही. हा सचिन तिला रानामध्ये घेऊन जायचा, फवारा वगैरे मारा, ट्रॅक्टरवरती बसवून जी काही कामं आहेत ती शिकवू लागला होता हळूहळू. आता ही जी सुमन होती ही तर आता रानात येऊ लागली होती. हिला पण आता रानात यायची सवय लागली. चांगलं वाटत होतं रानात यायचं, त्यामुळे रानात येऊन बसू लागली होती. दिवस होते उन्हाळ्याचे, त्यामुळे आता छाटणी वगैरे करतात, खरड छाटणी करतात उन्हाळ्यामध्ये. त्या टायमाला सचिन मजूर बघत होता द्राक्षाची छाटणी कशी करायची, काय करायची, कामगार नाहीत भेटत. त्यावेळेला ही काय म्हणते आमच्या शेजारी ना एक मैत्रीण होती, तिच्या पण रानात असेच मजूर होते, तर त्यांचा माझ्याकडे नंबर आहे, म्हणजे त्या मैत्रिणीकडे घेऊन देते तर आपल्याला मजूर भेटतील. सचिनला पटकन बाग छाटायची होती, तो होकार देतो. ही मैत्रिणीकडून नंबर घेते, सचिनला देते. त्या ठिकाणी ज्यावेळेला हे कामगार आले त्यावेळेला ही सुमन बी त्या ठिकाणी उपलब्ध होती, सचिन होता. दोघं काम करून घेतात
पण विषय काय झाला माहिती आहे का, त्या ठिकाणी एक आलेला कामगार अनिल नावाचा एकदम बच्चेलन कामगार होता. तो कायम हिच्याकडे बघत होता, सुमनकडे बघायचा, हसायचा. आता हे सगळं बघून हा सचिन थोडासा हैराण झाला की काय विषय आहे, पण तो काय बोलत नाही. लगेच कोणाला काय कसं म्हणावं म्हणून सचिन शांत बसला. दुसऱ्या दिवशी पण तसंच, तिसऱ्या दिवशी पण तसंच. आता या सचिनने ना त्या अनिलला विचारलं की तू असं का करतोय. त्यावेळेला अनिल थोडासा घाबरला आणि सचिनने त्याला सांगितलं की तू उद्यापासून येऊ नको कामाला. ठीक आहे म्हणला. अनिल दुसऱ्या दिवसापासून आला नाही. पण आता ही जी सुमन होती ती पण दुसऱ्या दिवसापासून रानात येईना. आता दिवसभर घरी बसायची. ज्या वेळेला पण हा सचिन कॉल लावायचा दुपारी, त्यावेळेला हिचा फोन व्यस्त यायचा. कधी फोन लावल त्यावेळेला फोन व्यस्त यायचा. विचारलं काय करते तर मैत्रिणीला बोलते, आईला बोलते, वडिलाला बोलते, बहिणीला बोलते. ही अशी हिची कारणं ऐकून ऐकून हा सचिन कंटाळलेला होता. सचिन विचार करता जाऊ दे की असेल कोणासोबत तर बोलत असेल. 15 मे 2025चा तो दिवस होता. हा जो सचिन होता हा त्या सुमनला म्हणतो की मी तालुक्याला चाललो आहे, त्या ठिकाणाहून काही औषधं आणायचे आहेत. तू काय कर रानात जाऊन एक प्लॉटला वाल फिरव, त्या ठिकाणी पाणी वगैरे दे, मी सांगतो मोटर बंद करायला. सुमन होकार देते, स्कूटर घेते आणि त्या ठिकाणी पोहोचते. सुमन ज्या वेळेला तिथं पोहोचली त्यावेळेला ही सुमन त्या अनिलला फोन करते. ही सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं, ही जी महिला होती सुमन त्या अनिलशी बोलत होती. आता या दोघांचा कॉन्टॅक्ट काय, तर हा जो अनिल आहे हिच्या वर्गातला हिचा बॉयफ्रेंड. एवढे दिवस तिच्यासोबत प्रेम होतं आणि हा सचिन अचानकच येऊन यांच्या प्रेमामध्ये अडकला आणि या दोघांचं लग्न झालं. त्यामुळे ती जी सुमन होती एवढे दिवस नकार देत होती सचिनला, करू नको माझ्यासोबत. तिला लग्न पण करायचं नव्हतं याच्यासोबत, अनिलसोबत करायचं होतं. पण आता यामध्ये घोळ असा झाला होता की हिच्या वडिलाला समजलं होतं. त्यावेळेला या सुमनच्या वडिलांनी हिला धमकी दिली, ठीक आहे तुला करायचं असलं कर, तू जर अनिलसोबत लग्न केलं तर मी तर माझं जीवन संपवणार आहे. तिच्या आईनं बी अशी धमकी दिली. आईच्या आणि बापाच्या अशा धमकीला कंटाळून या सुमननं सचिनसोबत लग्न केलं. हिच्या मनाविरुद्ध झालं होतं सगळं, पण हिने काय नाद सोडला नाही. वर्षानुवर्षाचं प्रेम होतं. त्यामुळे या सुमनने प्लॅन करून ज्या वेळेला बाग छाटायची होती त्यावेळेला अनिलला बोलवून घेतलं रानामध्ये आणि तिथूनच नव्या पर्वाची सुरुवात झाली. आता ज्या वेळेला सचिन तालुक्याला गेला त्यावेळेला रानात पोहोचली. अनिलला फोन केला, अनिल त्या ठिकाणी आला. रानामध्ये बनवलेल्या खोलीमध्येच हे दोघं पोहोचले. खोलीमध्ये गेल्यानंतर त्या दोघांनी त्या ठिकाणी प्रेमप्रसंग केले, नको ते कृत्य केलं. त्या ठिकाणी हे दोघं करून आपापल्या घरी निघून गेले. दुसरीकडे हा सचिन तालुक्याच्या ठिकाणाहून औषध वगैरे घेऊन आला आणि हिच्यासोबत बोलू लागला. पण अचानकच त्या रात्री सुमनने सचिनला ते सगळं करायला सांगितलं जे की त्याला करायला पाहिजे होतं. सचिन एकदमच खुश झाला. त्याला समजलं नव्हतं की काय झालं, पण चला म्हणला जाऊ द्या, करायला भेटतं. केलं त्यानं त्या दिवशी. हा सचिन एकदम खुश होऊन या सुमनला 1,00,000 रुपये गिफ्ट देतो. 1,00,000 रुपये म्हणतो मोबाईल घेऊ उद्या जाऊन तुला आयफोन. सुमन म्हणते ठीक आहे, पण ही सुमन स्वतः पैसे ठेवून घेत नाही, त्या अनिलला पैसे देते. अनिलला म्हणते की ठेव तुझ्यापाशी, आपल्याला कधी तर कधी कामाला येतील. दिवसामागे दिवस जात होते. या सचिनला याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. अनिल आणि ही जी सुमन आहेत जे करत आहेत हे त्याच्या पाठीमागं करत आहेत. त्यामुळे सचिन भोला भाळा सचिन काय शांत बसून राहायचा, त्याला काय माहीत नव्हतं. त्याला जेवढं मिळतं तेवढं करायचा. पण काही दिवसानंतर अशी कुजबूज चालू झाली की सचिनची पत्नी कोणासोबत तर आहे, कामगारासोबत आहे, द्राक्षी छाटणाऱ्या कामगारासोबत फिरते. आता ही कुजबूज हळूहळू या सचिनच्या कानावरती येऊ लागली. सचिन हे सगळं ऐकून हैराण झाला. त्याला समजत नव्हतं की मी काय करू, मी नेमकं करू तरी काय. मी सगळं केलं तरी माझ्या नशिबाला असं आलं. त्यामुळे हा सचिन ठरवतो की आता हे सगळं पकडायचंच. आता या सचिनला हे माहीत नव्हतं की याच्यासोबत पुढे चालून असा काय मोठा कांड होणार आहे, त्याच्यामुळे याच्यासोबत खूप वाईट होईल. काही दिवस गेल्यानंतर हा सचिन या सुमनला विचारतो की विषय असा माझ्या कानावर आला की तो कामगार अनिल आहे, तो तुझ्यासोबत असतो कायम. ही सुमन म्हणते की काय बोलताय, काय पण कोणाचंही ऐकून कसंही बोलताय होय, हे काही खरं नाही. तो मला माहीत पण नाही तो कधी गेला आणि काय झालं आणि त्याचा माझा काय विषय आहे. सचिन तिच्यावरती आता अजिबात विश्वास ठेवण्यासाठी तयार नव्हता, कारण त्याने बघितलं होतं डोळ्याने त्या अनिलला. आता हे करत करत ऑक्टोबर नोव्हेंबरचा महिना आला. या महिन्यामध्ये काय आहे की द्राक्ष छाटणी करतात. या द्राक्ष छाटणीच्या सीझनमध्ये हा सचिन जो आहे तो सुमनला म्हणतो की तू तुझ्या मैत्रिणीच्या घरी येणाऱ्या व्यक्तींना बोलव, त्यामध्ये तो अनिल जो आहे त्यालाही बोलव. त्या ठिकाणी तो अनिल वगैरे सगळी गँग येते छाटणी करण्यासाठी. सचिन आपलं निवांत बसलेला होता. सुमन पण त्या ठिकाणी आलेली होती. आता हे तिघं एका ठिकाणी आल्यानंतर सचिन सुमनला बघतो की सुमन तर अनिलकडे बघत आहे. ठीक आहे,
याने शांत घेतलं. हा म्हणला की मी गावातनं आलो, काय तर जेवण वगैरे करून घेऊन असं सांगून कारण तिथून निघून गेला. पण तो तिथं गेला नाही. तो त्या शेडच्या मागच लपून बसलेला होता. हा सचिन ज्या वेळेला तिथून निघून गेला, सुमन आणि हा अनिल त्या शेडमध्ये घुसले. त्यावेळेला सचिन पटकन गेला आणि शेडचा दरवाजा उघडला. बघितलं तर काय, हे दोघं नको त्या अवस्थेत पडलेले आहेत, नको ते करत आहेत. त्यावेळेला सचिनचा पारा उचलला. सचिनने त्या ठिकाणी पडलेले एक रॉड उचलला आणि त्या अनिलच्या डोक्यात मारायचा प्रयत्न केला. पण त्या अनिलने आणि त्या ठिकाणी यालाच मारहाण चालू केली आणि त्याच रॉडने सचिनच्या डोक्यात वार केले. त्याच्यामुळे सचिनने त्या ठिकाणी त्याचे जीवन संपवले. आता हे दोघंच त्या ठिकाणी याच्यासोबत हे करत होते. त्यावेळेला कोणीतरी बघितलं त्या कामगारांनी आणि वरड केला. त्या ठिकाणी आले लोक जमा झाले. त्यांनी या दोघांना पकडून ठेवले. पोलीस वगैरे आले. पोलिसांनी हे सगळं बघितलं. त्यावेळेला पोलीसही हैराण झाले की एखाद्या व्यक्तीला एवढं बेदमपणे कसं काय मारू शकते. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं आणि यांच्यावरती कारवाई चालू केली. त्यावेळेला या दोघांनी या गुन्ह्याला पूर्ण कबूल केलं आणि घडलेली पूर्ण घटना सांगितली. तर अशा प्रकारे काही घटना घडली. आता मला सांगा मित्रांनो, यामध्ये जो हा सचिन आहे, याने आयुष्यभर कष्ट केलं, मेहनत केली, एवढं रान होतं, पैसा केला, पण त्याला अशी बायको मिळाली. तर मला तर काय वाटतं माहिती की याने याच्या पहिल्या जन्मामध्ये काहीतरी कर्म केलेलं आहे, त्याचे त्याला फळ मिळत आहे असे वाईट. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा.